राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे। तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका घेतल्या जातील। कोकण विभागात 27, नाशिक विभागात 49, पुण्यामध्ये 60, संभाजीनगरमध्ये 52 आणि अमरावती विभागात 45 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील। 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर असून उमेदवारांच्या अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर पासून होणार आहे। तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर आहे। 13,355 केंद्रांवर निवडणूक पार पडणार आहे। दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाकडून दक्षता घेण्यात आलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे। 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान घेतलं जाणार आहे। निर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर 2025। नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025। नाम निर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025। अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025। अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025। निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025। मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025। संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे। अमर, एकूणच आता 2 तारखेला मतदान, 2 डिसेंबरला मतदान होईल, 3 तारखेला निकाल लागणारच आहे। एकूणच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला, मात्र अमरावती विभागात 45 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत। अगदी बरोबर आहे। खरं तर अवघा एक महिना राहिलेला आहे आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहे। अगदी काही क्षणापूर्वी जसं रोहित पवार आणि बावनकुळे एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहे। अगदी बावनकुळे यांनी बक्षीस सुद्धा जाहीर केलं आहे। हे वरच्या स्तरावर, पण ही गावगाड्याकडली निवडणूक आहे आणि आरोपांच्या या फैरी अतिशय तीव्र होईल। आपण आता नागपूर जिल्ह्यात आहे। नागपूर जिल्ह्यात अतिशय महत्वाचं आहे ग्रामीणचं संपूर्ण राजकारण आणि या निवडणुका त्या दृष्टीने सगळ्यात महत्वाच्या आहे, कारण की अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली राहील। खरं तर नागपूर जिल्ह्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी ही थेट लढत होत असते आणि त्या दृष्टीने जोरदार अशी तयारी दोन्ही पक्षांकडून सुद्धा करण्यात येते आणि 246 नगर परिषद आहे, त्याच्यापैकी 80 जवळपास नगर परिषद आहे, म्हणजे 1/3 आपण बघायला गेलात हा आकडा विदर्भातील आहे। त्यामुळे विदर्भातील या निवडणुका किती महत्वाच्या आहे, भाजपाचा बालेकिल्ला असलेला संपूर्ण परिसर आहे, तिथल्या या निवडणुका किती महत्वाच्या आहे याच्यावरून अधोरेखित होतील। आणि जसे जसे आता तारखा म्हणजे अर्ज दाखल करण्याच्या किंवा अर्ज मागे घेण्याच्या येईल तशा तशा आरोपांच्या फैरी तीव्र होत जाणार आणि जोरदार अशी घमासान आपल्याला संपूर्ण या निवडणुकांमध्ये दिसणार आहे। अतिशय महत्वाचं आहे, कारण की या निवडणुकांनंतर लगेचच जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या सुद्धा निवडणुका लागणार आहेत। त्या दृष्टीने एक कुठेतरी पहिले एक प्राथमिक फेरी, उपांत्य फेरी आणि फायनल या दृष्टीने आपण टप्पावाईज बघायला गेलं तर हे सगळं चित्र दिसेल। आता एकूण सगळ्यात महत्वाचं आहे ग्रामीण भागांमध्ये, म्हणजे जसं आता चंद्रकांत किंवा प्रताप सांगत होतात, आठवडी बाजार असलेल्या ठिकाणच्या या सगळ्या वर्चस्व असलेल्या या सगळ्या निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय घमासान दिसणार आहे आणि ग्रामीण भागात आपलं वर्चस्व कसं दिसेल त्या दृष्टीने सगळे पक्ष प्रयत्न करताना दिसणार आहे। निश्चितच योगेश खरे देखील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। एकूणच सगळ्या विभागनीय या निवडणुका होणार आहेत, नगर परिषद नगरपंचायतीच्या या निवडणुका आहेत, मात्र या ठिकाणी नाशिक विभागात देखील 49 ठिकाणी निवडणुका होणार आहेत। तर काही तांत्रिक कारणांमुळे योगेशपर्यंत माझा आवाज पोहोचलेला नाही, मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। नगर परिषद नगरपंचायतींचा निकाल 3 डिसेंबरला लागेल, त्यासाठी मतदान 2 डिसेंबरला होणार आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय योगेश, बोला। हॅलो 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 योगेश, आवाज येतोय, तुम्ही बोला। आवाज येतोय माझा? येतोय, आवाज येतोय।
आत्ता जर आपण बघितलं तर ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या निवडणुका प्रामुख्यानं 25,000 ते 3 लाखापर्यंतचा जो रहिवास असतो, ज्याला आपण तालुका स्तरावर म्हणतो, अशा ठिकाणचा हा रहिवास आहे. यामध्ये जर आपण उत्तर महाराष्ट्रात बघितलं तर एकूण 50 नगरपालिका आणि नगरपंचायत आहे, म्हणजे एकूण टोटल 49 या ठिकाणी होणार आहेत. जिल्ह्यात विभागामध्ये जर परिस्थिती बघितली तर सर्वाधिक नगरपंचायत निवडणुका होणार आहेत त्या जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 17 ठिकाणी 17 ते 18 ठिकाणी या निवडणुका होणार आहेत. दुसरं त्याच्यानंतर आपण बघितलं तर अहिल्यानगर, त्यानंतर नाशिक, 12 अहिल्यानगरमध्ये, 11 नगरपालिका या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि बाकी धुळे, नंदुरबार या 4 अशा या निवडणुकांची स्थिती असणार आहे. त्यामुळे एकूणच सर्वाधिक ताण जो असेल तो जळगाव जिल्ह्यामध्ये असेल. जळगाव जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यांपैकी या ठिकाणी 18 या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. एकूण जर आपण बघितलं तर ही पूर्ण ग्रामीण भागातल्या राजधानी, म्हणजे आपण तालुका स्तरावर जी असते त्या ठिकाणच्या राजधानीच्या या सर्व निवडणुका आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांचा कणा जो एकत्रितपणे मिळतो, मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी अर्थकारण होतं ते म्हणजे या तालुका स्तरावर या ठिकाणच्या या सर्व निवडणुका आहे. आता नाशिक जिल्ह्यातलं जर आपण बघितलं तर पिंपळगाव ही सर्वाधिक श्रीमंत असलेली नगरपंचायत आहे, ज्या ठिकाणी सर्वाधिक उलाढाल अर्थकारण हे कांद्यामुळे या ठिकाणी रंगत असतं आणि तिथलं राजकारण सुद्धा या शेतीवर, कांद्यावर अवलंबून असतं. निफाड असेल, त्यानंतर त्र्यंबकेश्वर असेल, त्र्यंबकेश्वरचं पर्यटनाचं राजकारण आहे. इगतपुरी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पर्यटन मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे आणि इथली सगळं राजकारण जे आहे ते या व्यवसायांशी संबंधित आहे. त्यामुळे या ज्या निवडणुका आहेत, येणारे जे 2 महिने असणार आहेत हे महत्त्वपूर्ण असणार आहेत. एकूणच पूर्ण राजकारणातल्या, म्हणजे विधानसभा लोकसभा निवडणुका तर आता झालेल्या आहेत, मात्र महानगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या सर्व निवडणुकांचा हा महत्त्वपूर्ण कणा असेल असं म्हणायला हरकत नाही. अगदी योगेश, अमर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.